ईश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे. भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 27व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की सरदार पटेल आजारी असताना आणि डेहराडूनला विश्रांती घेत असताना हैदराबादचा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. यावेळी माउंटबॅटन यांची भारतातली कारकीर्द संपत आली होती. ते इंग्लंडला परत जाणार होते, पण जाता जाता हैदराबादच्या यशाचं मोरपीस आपल्या मुकुटात खोवावं अशी त्यांची साहजिकच इच्छा होती. त्यांना हैदराबाद भारतात सामील करण्याच्या बाबतीत रस नव्हता, तर येनकेन प्रकारे ही समस्या मार्गी लावून त्याचं श्रेय त्यांना घ्यायचं होतं. त्यासाठी त्यांनी कराराचा एक मसुदाही तयार केला होता, पण या मसुद्यातल्या बऱ्याचशा अटी हैदराबादच्या बाजूनं झुकणाऱ्या होत्या. या कराराची कागदपत्र तयार करून त्याने पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, गोपाल स्वामी अय्यंगार आणि संरक्षण मंत्री बलदेव सिंह यांना आपल्यासोबत घेतलं. स्वतःच्या खाजगी विमानानं ते या सगळ्यांना घेऊन पटेलांच्या भेटीसाठी डेहराडूनला आले. या काळात सरदार पटेल हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळं तिथं विश्रांती घेत होते. माउंटबॅटन यांनी कराराच्या कागदपत्रांची फाईल पटेल यांच्या समोर ठेवली. पटेल ती कागदपत्र वाचत असताना त्यांच्या हावभावांकडे माउंटबॅटन यांचं बारीक लक्ष होतं. पटेल वाचता वाचता मध्येच पुटपुटत होते, "नाही, हे शक्य नाही. मी हे कदापि मान्य करणार नाही." यानंतर माउंटबॅटन यांनी काही न बोलता तो विषय तिथंच सोडून दिला. इकडची तिकडची चर्चा झाल्यावर सगळ्या मंडळींनी एकत्र जेवण घेतलं. यानंतर पुन्हा सगळ्यांची सुरुवात झाली. माउंटबॅटन आता भारतातून परत जाणार हे जाणून सरदार पटेल म्हणाले, "तुम्ही आमच्यासाठी बरंच काही केलं आहे. तुम्हाला काय हवं ते मला सांगा. मला शक्य होईल ते तुमच्यासाठी मी करीन." यावर माउंटबॅटन यांनी क्षणभर विचार केला. ते म्हणाले, "सरदार, आपण खरंच काही देऊ इच्छिता?" पटेल यांनी होकारार्थी मान डोलावली. माउंटबॅटन यांनी आपलं मन घट्ट केलं आणि ते पटेलांना म्हणाले, "सरदार, आपण माझ्यासाठी खरंच काही करू इच्छित असाल तर या कागदपत्रांवर स्वाक्षरी करा." "हा करार आपल्याला एवढा महत्त्वाचा वाटतो का?" पटेलांनी विचारलं. यावर माउंटबॅटन यांनी होकारार्थी उत्तर दिलं. सरदार पटेलांनी कागदपत्रांची फाईल आपल्याकडे घेतली आणि काही न बोलता त्यावर स्वाक्षरी केली. सगळेजण आश्चर्यानं बघतच राहिले. पटेलांनी माउंटबॅटन यांना दिलेल्या शब्दाला जागून दिलदारपणे स्वाक्षरी केली होती. पण पटेलांच्या मनात काय आहे ते कोणीच सांगू शकत नव्हतं.
त्यांनी जरी स्वाक्षरी केली तरी पुढे यातून कसा मार्ग काढायचा आणि निजामाला वठणीवर कसं आणायचं याची काही एक योजना त्यांच्या मनामध्ये आकार घेत असावी. कागदपत्रांवर स्वाक्षरी झाल्यानं माउंटबॅटन मोठ्या खुशीत दिल्लीला नेहरूंसह परतले. मॉक्टनसुद्धा त्यांच्यासोबत डेहराडूनला आले होते. ते हैदराबादला परतले. पण एक आश्चर्य घडलं आणि पटेलांच्या मनासारखं आपोआप झालं. पटेल यांच्यासोबत झालेला करार आता निजामानंच फेटाळला. भारतात सामील होण्याऐवजी आम्ही हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू असं त्यानं म्हटलं. मंडळी, पटेल यांच्या मार्गातले 2 अडथळे आता दूर झाले होते. निजामानं करार अमान्य केल्यानं आता निजामावर कारवाई करायला पटेल मोकळे होते आणि माउंटबॅटन इंग्लंडला गेल्यामुळे त्यांच्या मध्यस्थीचा आता प्रश्नच नव्हता. हैदराबादमधली परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालल्यामुळे तातडीनं कारवाई करावी अशा मताचे पटेल होते. नेहरू मात्र अजूनही कारवाईसाठी राजी होत नव्हते. हैदराबादमधली परिस्थिती दिवसेंदिवस झपाट्यानं खालावत चालली होती. हिंदूंचं मनोधैर्य खच्ची होत चाललं होतं. अशा परिस्थितीत लवकरात लवकर कारवाई करणं आवश्यक होतं. पटेल यांनी त्यावेळी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, मी हैदराबादमधल्या परिस्थितीबाबत अतिशय काळजीत आहे. आता आपल्याला खंबीर व्हायलाच हवं. अचूक निर्णय घेऊन कारवाई करायला हवी, तरच जनतेचं मनोधैर्य टिकून राहील. रझाकारांचे सामान्य जनतेवरचे अत्याचार हैदराबादेमध्ये कमालीचे वाढले होते. अनेक जिल्ह्यांमध्ये लुटालूट, जाळपोळ आणि महिलांवर अत्याचाराच्या घटना घडत होत्या. निजामाचे प्रमुख लायक अली यांनी अशा परिस्थितीत भारताला आव्हान देणारं वक्तव्य केलं. ते म्हणाले, भारतानं जर आमच्यावर कारवाई करून आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न केला तर आमचे लोक लष्करात भरती होतील. पाकिस्तान, सौदी अरब या देशातील विमानं भारतावर बॉम्बफेक करण्यासाठी सज्ज आहेत आणि कराचीहून काही विमानं शस्त्रास्त्र आणि दारुगोळा घेऊन हैदराबादला उतरतसुद्धा होती. त्यामुळं हैदराबादला पाकिस्तानची मदत आहे हे स्पष्ट होत होतं. पटेलांनी या सुमाराला आपल्या एका मित्राला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलं होतं की मी दीर्घकाळ आजारी असल्यामुळे हैदराबादचा प्रश्न सुटू शकला नाही, पण आता मात्र मी तयार आहे आणि कोणतीही कारवाई करण्यासाठी मागे पुढे पाहणार नाही. यावेळी पटेलांनी जनरल चौधरी यांना चर्चा करण्यासाठी आपल्याकडं बोलावून घेतलं आणि त्यांच्याबरोबर हैदराबादवर करायच्या कारवाईबाबत चर्चा केली. जनरल चौधरी यांच्यावरच हैदराबादच्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी सोपवली. पटेल यांच्या स्वभावाचं हे वैशिष्ट्य होतं की ते बोलताना समोरच्या व्यक्तीला आपलंसं करून घ्यायचे, त्याच्यावर संपूर्ण विश्वास टाकायचे आणि त्यामुळे समोरची व्यक्ती संपूर्ण आत्मविश्वासानं आणि आपली जबाबदारी समजून ते काम करायची. हैदराबादवर कारवाई करायची ठरली तरी त्यासाठी मंत्रिमंडळाची संमती घेणं आवश्यक होतं.
पंडित नेहरू मंत्रिमंडळाचे प्रमुख होते. या कालावधीत पटेल आणि नेहरूंमध्ये बरेच मतभेदही झाले होते. शिवाय तातडीनं कारवाई करावी या मताचे नेहरू नव्हते. पण या परिस्थितीत सुद्धा पटेलांनी या कारवाईसाठी त्यांचं मन वळवलं. तरीसुद्धा गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या. कारवाईच्या आदल्या दिवशी रात्री भारताचे लष्कर प्रमुख जनरल बुचर यांनी पंडित नेहरूंना फोन करून उठवलं आणि त्यांना सांगितलं की ही कारवाई जर आपण केली तर आपल्याला अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागेल. मुंबई, अहमदाबाद या शहरांवर बॉम्ब हल्ले होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय हैदराबादचं लष्कर हे जास्त शक्तिशाली आहे. त्यामुळे ही कारवाई रद्द किंवा स्थगित करावी अशी विनंती त्यांनी नेहरूंना केली. जनरल बुचर यांनी नंतर पटेलांनाही फोन केला आणि त्यांनाही अशीच विनंती केली. पण पटेल आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी नेहरूंना शांत झोपायला सांगितलं आणि बुचर यांना निर्धास्तपणे आपली कारवाई करा म्हणून आदेश दिला. मंडळी, दूरदृष्टी असणारा नेता कसा असतो याचं सरदार पटेल हे उत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या आदेशानुसार हैदराबादवर पोलीस कारवाई करण्यात आली. 13 सप्टेंबरला सुरू झालेली ही कारवाई 17 सप्टेंबरपर्यंत चालली. या कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव देण्यात आलं होतं. मंडळी, ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली आणि 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद भारताच्या ताब्यात आलं. या कारवाईनंतर मात्र पंडित नेहरूंनी सरदार पटेलांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं. तर जनरल बुचर यांनी या विजयाचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. ते म्हणाले, मी या कारवाईबाबत साशंक होतो आणि कारवाई करू नये असा सल्ला मी दिला होता. पण सरदार पटेल यांना परिस्थितीचा अचूक अंदाज होता आणि ते आपल्या निर्णयाबद्दल ठाम होते. या यशानंतर सरदार पटेलांचं अभिनंदन करणाऱ्या पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला. हैदराबादमधल्या आणि त्याचप्रमाणे संपूर्ण भारतातल्या हिंदू, शीख, मुस्लिम या सगळ्या लोकांनी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि या कारवाईबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले. भारतातलेच काय, पण देशविदेशातल्या अनेक मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलं. मंडळी, या यशामुळे अनेक गोष्टी साध्य झाल्या होत्या. भारताच्या विरोधकांना भारत काय करू शकतो हे दिसलं होतं. ऑपरेशन पोलो या हैदराबादवरच्या मोहिमेमुळं भारताच्या पोटातील फुटीरतेच्या कॅन्सरचं अचूक निदान झालेलं होतं आणि त्यामुळे हा रोग इतर ठिकाणी पसरण्यास आपोआपच पायबंद बसला होता. भारत आणि पाकिस्तान नंतर आशिया खंडात हैदराबाद नावाचं स्वतंत्र राष्ट्र तयार करण्याची ब्रिटिशांची खेळी पटेलांनी अयशस्वी ठरवली होती. शिवाय हैदराबाद पाकिस्तानात सामील करून घेण्याचे जिनांचे नापाक मनसुबे धुळीला मिळवले होते आणि भारत आता अधिक शक्तिशाली देश बनला होता. या कारवाईनंतर 1949मध्ये पटेलांनी हैदराबादला भेट दिली. तिथं त्यांचं अभूतपूर्व स्वागत झालं. स्वतः निजाम
त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होता. यापूर्वी निजामानं कोणत्याही नेत्याचं असं स्वागत केलं नव्हतं. यावेळी पटेल मात्र सततची धावपळ, आजारपण आणि वार्धक्य यामुळं थकले होते. चालताना त्यांना काठीचा आधार घ्यावा लागत होता. पण आपल्या प्राणप्रिय देशासाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. हैदराबाद या ठिकाणी केलेल्या एका भाषणात ते म्हणाले, आपण सर्वांनी आता भूतकाळातले आपले मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे. स्वतंत्र भारताचं भविष्य घडवण्यासाठी आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे. आपल्या सर्वांचं भाग्य की आपण या भारतभूमीत जन्मलो आहोत. आपल्या सर्वांनाच इथं एकत्रच राहायचं आहे. तेव्हा आपापसातील मतभेद गाडून जातीय सलोखा कसा प्रस्थापित करता येईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. मंडळी, त्यांचे हे विचार आजही मार्गदर्शक ठरतील असेच आहेत. आजच्या या भागात एवढंच. आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटू याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. अशी घडावी माझ्या हातून, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. चंदन व्हावा देहच केवळ, चंदन व्हावा देहच केवळ. भाव फुलांची भरुणी ओंजळ, भाव फुलांची भरुणी ओंजळ. प्राण ज्योतिनी ओवाळीन मी देवांचा राजा. हो हो हो. देश हा देव असे माझा, देश हा देव असे माझा. धन्याशाया समर्पणाने, धन्याशाया समर्पणाने. या जन्माचे होईल सोने, या जन्माचे होईल सोने. मर्द मावळ्या रक्ताची मी मर्दानी करू जा. हर हर महादेव, हर हर महादेव. हो